किसी किसी महीने में मैं 12 रुपये नहीं कमाता हूँ। युद्ध आणि जो कमाता हूँ वो भी चला जाता है। 10,000 कमाया तो खर्चा हो जाए और कभी कभी नहीं आता है, 20,000 भी हो जाता है। तुम्ही संघाबरोबर थोडीशी चर्चा करूया. अक्षय प्रभू पांडेवरी आहेत, त्यांना विनंती केली हॉस्पिटलवरती सालकडनं 5 रुपये कमाओ। आणि दुसरं कसं टॉस जिंकले साई समर्थ या संघाने आणि निश्चितपने असं सेमीफायनलमध्ये उल्लेख झाला की फायनलमध्ये आता दाखल तुम्ही झालात. खाली कैमरे का भाड़ा ही दे देता म्हणतात फायनलमध्ये काय तो धीरे धीरे अपना बोला अपना खुद का ले लूँगा तो भाड़ा तो बचेगा वही। एवढं चांगलं खेळलो फायनलला देखील चांगलं खेळलो. 30,000 रुपये तो भाड़ा ही समोरच्या पड़ संघाला जाएगा, आम्ही पहिल्यांदा 1,000 बचेगा। फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण करा आणि 2-3 ओव्हरचा सामना ये लिया, फिर छोटा वाला धावात लिया, रोखताय आप देखो तेवढ्या कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करा आणि थोड़ा कौन सा कमाता फायनलवर है? सोनी का तर दुसऱ्या बाजूला राजवीर युद्धाचे कॅप्टन टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता आणि पुन्हा एकदा फायनलमध्ये दाखल झालाय त्यामुळे इथून आनंद काय असणार. अभी सोनी वाला लेने वाला। टॉस जिंकला असता तुम्ही बॅटिंग इसमें वीडियो फोटो सब होता है मला जे पाहिजे होतं ते पाहिजे तेच मिळाले आणि जसं मी उल्लेख केला की फायनलमध्ये दाखल झाला तर सामना पर्व आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही संघाला मैदानामध्ये जाणार आहोत. विश ऑल द व्हेरी बेस्ट. या मॅचमध्ये टॉस जिंकलाय समर्थ बॉईज या संघाने आणि 10-12 हज़ार मिलता है इसमें। मिलता है इसमें ना दिमाग ज़्यादा लगाना पड़ता है, मेहनत ज़्यादा नहीं है, दिमाग ज़्यादा लेंस भी लेना पड़ता है ना सामान। अरे लेंस सब रहना चाहिए तभी आते हैं ना, सिनेमैटिक में सब लेंस रहता है। हो गया टॉस, क्या बोल रहे हैं? टॉस हो गया। पांडा यही होगा, यही फाइनल, यही फाइनल। एक बजे दो लेंस लिया है, वो 2 लेंस लिया है, एक 200 वाला लेगा, 3 कितना होता है ना, 4 लो तो बहुत रहता है। 4 लेंस रहते हैं। अरे भाई 150 14, 28, 16, 28 होता है, 29 होता है। एक 16-28 होता है, 16, 28 होता है, 24, 70 होता है। एक 24-70 होता है। बहुत सारा होता है। लेंस लेने लगोगे तो बिक जाओगे। 70-200 होता है, वही 70-200 लास्ट है। 70-200 शादी वादी के लिए लास्ट है। 70-200 के ऊपर कोई करता नहीं। भाई गिर जाएगा। हो नहीं जा रहा भाई, गिर जाएगा। वो देखो ना गिर जाएगा। कैमरा भी चलो भाई। मस्त लग रहा है। ये ऊपर से दूसरा फिर थोड़ा तिरछा खड़ा हो, थोड़ा वो साइड खड़ा हो, वो साइड देख के इधर ही करना क्या इधर कैमरे में। कैच मत करो भाई, टूट जाएगा, घर जाएगा।
दोन वर्ष मॅच असणार आहे आणि हेमंत सासूरकरांचं मित्र आहे. तर त्याची जी बॅग आहे सफारी बॅग ती हरवलेली आहे. तर कोणाकडे चुकून आली असेल तर विनंती आहे की बॅग प्लीज त्यांच्याकडे सुपूर्द करा. हेमंत सासूरकर यांची या टेंटमधून ती जी बॅग आहे बॅग तिकडे नाही आहे, चुकून कोणाकडे असेल तर मी विनंती करेन की बॅग प्लीज घेऊन या. चला हेमंतला विनंती आहे, हेमंत या इकडे एक बॅग आली ती बघा आपली आहे का. सर्वांचं पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. 2 षटकांची मॅच आहे आणि फायनल या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे. एका बाजूला राजवीर योद्धा आणि साई समर्थ 11 हे 2 संघ मैदानावरती आहेत. साई समर्थ 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट म्हणजे जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून मैदानावरती स्वीकारला गेला. दोन्ही संघाला विनंती आहे, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू प्लीज पाठवून द्या. फायनलची मॅच आहे, फायनलच्या मॅचसाठी दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्रतिनिधी प्लीज कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. नरेंद्रजी कामतेकर आपणास विनंती आपण या. सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती थर्ड मॅच क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अगदी ग्रँड फिनाले आपण पाहतोय. दोन्ही संघांनी दमखम दाखवले या मॅचमध्ये. दोन्ही सेमीफायनल जर पाहिल्या तर चांगल्या राहिल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये कोण जिंकेल आणि कोण नाव कोरेल हे मात्र महत्वाचं असेल. स्पर्धेची शेवटची मॅच आहे. जो जितेगा वो बाजीगर म्हणजे जिंकेल या स्पर्धेचा अगदी यादगार मुमेंट या मॅचच्या दरम्यान सेलिब्रेट करेल.
इथे मागचे 2 बॉल पाहिले तर आता पॉझिटिव्ह हिट आहे, कारण सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. मी मगाशीच उल्लेख केला की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, आणि तिथेच आता मात्र काम सुरू आहे. इथे बॉलला सोडून दिलंय, अंपायरचं सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इंडिकेट केला गेलाय. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाची टोटल आहे ती जाऊन पोहोचते 5च्या घरात. आणि नक्कीच सुरुवात तर चांगली केली होती, पहिले 2 चेंडू निर्धाव राहिले होते, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बॅटर चांगला आहे, गौरवच्या माध्यमातून एक स्वीप केला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. आणि धावसंख्येचा ग्राफ वाढलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. आणि सकाळीच आपण उल्लेख केला कामतेकरचे 7 आकडा पहा किती गमतीशीर आहे. आठवड्याचे दिवस 7, संगीताचे सूर 7, जगातील आश्चर्य 7, आणि लग्नात घेतली जाणारी फेरी 7 आहे. आणि सध्याच्या घडीला तो 7 आकडा आहे, तो स्कोर कार्ड वरती आहे. इथे जर आपण पाहिलं तर या षटकातील 5 बॉलचा केस संपलाय. शेवटचा बॉल ऑन दी ट्रॅक, या बॉलला फ्लिक केलंय, चेंडूवरती क्षेत्ररक्षण लांब लागला, एक लाजवाब खेळ आणि एक महत्वाचा गडी शेवटच्या बॉलवरती. बॅक टू द डग आउट, विकेटचं पतन. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक मोठा गडी तंबूच्या असायला परतोय, म्हणजेच एक चांगला बॅटर आहे. गौरवच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक आयकॉन खेळाडू, त्याची ओळख आहे, त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्व खेळ राहिलाय, परंतु निर्णायक क्षणी एक चांगला झेल आपल्याला, कारण का मागच्या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर एक चुकी झाली होती, परंतु आता चुकी करताना आपल्याला क्षेत्ररक्षण दिसत नाहीये. यालाच मध्ये दिशांसर चांगले कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये खूप चांगलं वाक्य आहे की कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. आणि मैदानावरती अप्रतिम फिल्डिंगचा मुजायरा पेश केलाय. डांग लांग लेगला टिपला गेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस रनांचा आकडा आहे तो फक्त 7 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हर्स आणि शेवटचं षटक आहे, आणि इथे आता प्रति हल्ला करणं ही तितकंच महत्वाचं आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू म्हणजे कुठेतरी मेजवानी होती, त्याचा मात्र स्वीकार करू शकला नाहीये. आणि बॅटर धावकीच्या स्वरूपामध्ये तू चल मैं आया हेच आपल्याला पाहायला मिळते. छान वाक्य आहे की माणसानं आयुष्यामध्ये अन्नाचा क्षण, अन्नाचा कण, हसण्याचा क्षण, आणि क्रिकेटच्या मैदानावरती आलेली फुलटॉस बॉल वाया जाऊन द्यायची नसते. यावेळी फुलटॉस बॉल निश्चित होता, मात्र कलेक्शन नाही करता आलं. आणि रनआउटच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती आणखी एक हादरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या राजवीर योद्धा या संघाला. पुढचा बॉल प्रसाद या संघाचा एक लाजवाब खेळाडू आहे. बॉलचा टप्पा जर आपण पाहिला तर नजरेपासून दूर, बॅटपासून बराचसा बाहेर दूर ठेवला, आणि यावेळी सफल होतोय गोलंदाजी बॅटवरती. प्रसाद 2 चेंडू डिलिव्हर्ड आतापर्यंत षटकातील करून झाले, आणि अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. साई समर्थ 11 या संघाच्या माध्यमातून इनिंग क्रमांक 1 मध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर फक्त 7 धावा. जरी या मॅच मध्ये 12 किंवा 13 धावा निशांची बनल्या ना, तरी एक मॅच चांगली होऊ शकते यात शंका नाहीये. उलटा चेंडू त्याच्यावरती गेला प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, अगदी षटकार आलाय. फटक्यात होता वजन, आणि धावा मिळत आहेत अर्धा डझन. अगदी 6 धावा संघाच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. रणसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचून 13च्या घरात. षटक क्रमांक 2 सुरू आहे, आणि जो आपण विचार केला होता की इथून धावा बनवणं गरजेचं आहे प्रति हल्ला म्हणजे काउंटर अटॅक, तर इथे मात्र प्रसादवरती काउंटर अटॅक केला जातो. बॅटिंग करणाऱ्या बॅटर अमोलच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका आलाय. रणसंख्येने वेग धारण केला, धावाचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 1-3 घरात. आपण जर पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या फटक्यापासून आपल्याला वंचित राहावं लागतं, परंतु अमोल एक दमखम त्याने दाखवलाय. कुठेतरी फुलटॉस चेंडू होता, त्याचा मात्र त्यांनी स्वीकार केला, आणि नक्कीच त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. तो कभी तेरी तो कभी मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या दिवसांची पाहायला मिळते. आणि हेच तर क्रिकेट आहे. मागच्या बॉलवरती जर माझ्याकडून एखादी चुकी झाली तर या बॉलवरती ती चुकी मी कशा पद्धतीने सुधारू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला नवीन संधी क्रिएट करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. प्रसाद इन ऍक्शन, यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न झाला. उंची जास्त लांबी नाहीये, लांबांचा क्षेत्ररक्षक सोपर्यंत बॉलवरती पोहोचतोय. 1 बाउन्स, 2 धावेचा कॉल आहे, तो देखील सक्सेसफुल झाला. म्हणजे 2 धावा इथे अंकित झाल्यात, आणि 2च्या मदतीनं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावाचा आकडा जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती.
नक्कीच आपण जर पाहिलं तर फायनलची मॅच जर म्हटलं तर 15 धावा नक्कीच चांगली धावसंख्या दिसेल जी आपल्याला अजूनही या षटकातील आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एका चेंडूवरती एका दुसरी धाव जरी आली तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. वन मोरी शुभो यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता, मिस टाइमिंग, स्वतःच्या फॉलो मध्ये सोडलंय सिंगल कंप्लीट. दुसरी धाव येताना फलत निश्चितपणे बाद होईल, मात्र एक धाव या चेंडूवरती टोटल मध्ये ऍड होईल. रणसंख्या जर इथून आपण पाहिली तर धावा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 17 हा आकडा संघाच्या टोटल मध्ये लगावला जातो. 18 धावांचं टार्गेट. टार्गेट आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती उभारलं गेलं. 17चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलं. येणारे 12 चेंडू करायचे आहेत. या पिकाची 17 धावा. ऑल आउट हो गया होगा. ओव्हर भरता चला विनंती आहे, लगेचच फिल्डिंग करणारा संघ आहे त्यांनी मैदानावरती दाखल व्हा, कारण बॅटलाईनचा इफेक्ट नाही होणार याच्यामध्ये. पण प्लीज थोडीशी दक्षता घेऊयात, कारण शेवटचे 2 षटकाचे खेळ या चषकातील शिल्लक राहिले. तर त्याला विनंती असेल राजवीर योद्धाच प्लीज मैदानावरती टीम मीटिंग न घेता क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि साई समर्थ बॉईज 12 मध्ये 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल करा. आपण पाहताय क्रिकेटचा हा रणसंग्राम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आणि सन्माननीय स्वर्गीय श्रीकांत ठाकरे साहेब पुरस्कृत कामगार नगर प्रीमियर लीग 6चा हा थरार. आणि या थरारामधील काही शेवटचे क्षण आपल्या भेटीला शिल्लक राहिले. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याचदा अनिश्चितता आपण पाहिलेली आहे. 12 मध्ये 17चं इक्वेशन आहे. क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी दाव तुझा येताचं तू सजविशी आपली खेळी. काळ करीत व गोलंदाजी संकट चेंडूपैकी अवतीभवती झोले घ्यावे सोतू फाशे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उदळणा डाव. या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. चतुर आणि सावध तुझी इथे रंगला आहे. क्रिकेट म्हणजे जीवन राजा भूकला तो संपला. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जो इथे चुकी करेल तो मात्र या स्पर्धेच्या एक पाऊल मागे राहील. शेवटच्या क्षणामध्ये कामतेकरची ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. 12 मध्ये 17चं इक्वेशन आहे. 8.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. प्रारंभिक जोडी प्रशांत आणि त्यांच्या बरोबरीने प्रसाद मैदानावरती दाखल झालेत. समोर जे बरोबर मैदानाच्या समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं प्लीज बाजूला व्हा. आपल्या उजव्या बाजूला पहिला बॉलला कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सिंगल धाव आली. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एका धावेची मोहर तर लागली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर बॅटिंग करायला संघाला 16 धावांची आवश्यकता असेल, कारण का दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच सोडणार नाहीये यात मात्र शंका नाहीये. पुढे एकदा राईट मोठं विकेट आपण पाहतोय. नक्कीच सगळ्या समोर जे आमचे मित्रपरिवार आहेत त्यांनी थोडंसं उजव्या बाजूला यायचं आहे, कारण का बाजूच्या ग्राउंडवरती देखील मॅच चालू आहे. पुण्याची एकदा चांगला फटका तर सजवलाय, परंतु एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट जो होतोय पतन आणि विकेट महत्वाची होते, कारण प्रसाद सारखा एक महत्वाचा गडी बाद झालाय. शाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये साई समर्थ बॉईज संघासाठी कामतेकरची प्रत्येक मॅच मध्ये ज्या खेळाडूनं लाजवाब बॅटिंग केली त्याला मात्र अगदी स्वस्तामध्ये माघारी परतवलंय. आता इथून 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 10 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 1-6 16 धावांची गरज. पटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपण पाहू शकतो. पहिल्याच चेंडूवरती एक धाव, त्याच्यानंतर विकेट आणि
कुठेतरी गोलंदाज दिशांची कमबॅक करतो. ही फायनलची मॅच आहे. ही ट्रॉफी कोण जिंकणार येणाऱ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकासमोर झुंज देत नाही तोपर्यंत कुठचं भाकीत आपण सांगू शकत नाही. समीर येतोय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता. चांगली मॅच पुन्हा सर्वांच्या भेटीला पाहायला मिळते. पहिला 2 चेंडूचा खेळ संपला. 1-1 इक्वेशन. यावेळी स्टीअर खेळ बॉलला दिशा दिली. वाईडी श्रांगॉनला जोपर्यंत क्षेत्ररक्षण बॉलवरती जातोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले प्रेक्षकांनी. अंपायर्सकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांचं नकारात्मक सिग्नल आला आणि अपील करणे जसं आपण मगाशीच म्हटलं की अनिवार्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 मध्ये तर अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. विदाऊट अपील अंपायर्स कॅनॉट इंटरफेअर. अपीलही पाहिली आणि इथून 2 धावांची मोहर संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. रणसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 3च्या घरात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत षटक क्रमांक 1 मध्ये संपवला गेला. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा कॅप्टन आहे गौरव ऑन द बॉलिंग एंड. राईट ऑफ द विकेट नाही. यावेळी स्लॉट मध्ये बॉल खाली दिला, बॅट खाली दिला आणि कार्यक्रमी झाला बॉल. सीमा रेषा पार फरार. 6 धावांसाठी षटकार. रणसंख्या आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केली. 9 या आकड्यावरती. जो कंचा डावा आहे का सुपला याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला 9 धावा झाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. मागच्या चेंडूमध्ये षटकार होता. या बॉलवरती गडी बाद होईल का? बॉल खाली जरूर आले. कॅच ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. हे झेल तुम्हाला टिपावे लागतील कारण तुम्ही अंतिम क्षणामध्ये येऊन पोहोचलात. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. इथे झेल आहे तो ड्रॉप केला. 2 धावा आल्यात. रणसंख्या जाऊन पोहोचते डबल 1 11च्या घरात. नक्कीच आपण जर पाहिलं शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल निघून गेला. तिथून एक सिंगल धाव आले आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 5 ची गरज आहे. 6 मध्ये 5. मुंबई पुन्हा गोवा इथं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या पदाची नाव गोवा. भावेश पवार गोरसईवाला कसा मारतो श्रीकृष्ण. भावेश पवार गोरसईवाला. थँक्यू. नक्कीच अगदी या आनंदाच्या क्षणी भावेश सरांची आठवण येते. सर ही पदवी प्रदान केलेला खेळाडू आपल्याला पाहायला आज ISPL मध्ये एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. भावेश सर याची ओळख आहे गुरसई बी गावातून एखाद्या छोट्याशा गावातून आलेला खेळाडू. त्याची एक आठवण येते. जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली. येणारे 6 चेंडू शिल्लक धावा करायचे 5. जे टायटल सॉन्ग आपण ऐकलं तर भिवंडीचा एक स्टार खेळाडू भावेश पवार आणि त्याचं एक सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. येणारे 6 चेंडू शिल्लक राहिलेत. 6 मध्ये करायचे 5 धावा. षटक क्रमांक 2 मधील पहिला बॉलवरती डॉट आला आहे. दाप्तीकरची कहाणी में आणखी एक फिनिश येईल का? येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि रन बॉल इक्वेशन पुन्हा एकदा 5 मध्ये करायचे 5 धावा. नक्कीच 5 मध्ये 5. अजूनही दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये कारण काही फायनलची मॅच आहे. कोण जिंकणार ही ट्रॉफी अगदीच नक्कीच येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आपल्याला ते बाकीत समजेल. तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला वेळ लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये काय करते. आणखी एक चेंडू निर्धार झालाय म्हणजे निर्धारित 4 बॉलवरती तर 5चं इक्वेशन आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला शेवटपर्यंत संधी देईल आणि शेवटपर्यंत लढणं फक्त तुमच्या हातामध्ये आहे. 6 मध्ये 5ची गरज होती. पहिले 2 बॉलला चांगले डॉट डिलिव्हर झाले. आता जर आपण पाहिलं तर मैदानावरती चर्चा केली गेली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 4 बॉलवरती कशा पद्धतीने खेळ करायचा. इथे मात्र प्रेक्षकांच्या निश्चितपणे नजरा लागून असतील. येणाऱ्या 4 चेंडूचे काही शिल्लक आणि 4 चेंडूवरती गरज उभी राहिली. एक असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे 5.
नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठा फटका तरी येतो. एक चांगला झेल पकडला जातोय का या ठिकाणी. एक चांगलं क्षेत्ररक्षण जमेची बाजू असते हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण जर पाहिलं अफलातून मॅच, लाजवाब मॅच. येणारे 3 चेंडू शिल्लक राहिले, धावा करायचे 5. एक चांगले मॅच. येणारे 3 चेंडू शिल्लक राहिले, 3 बॉलवरती 5 रनची गरज. आणि नक्कीच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय करते मैदानाच्या आतमध्ये आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटर आउट होतोय. 4 चेंडू आतापर्यंत कामतेकरची डॉट डिलिव्हर्ड झाले. आणि जसं सुरुवातीला थँक्यू. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आणि या 2 बॉलवरती 5 धावा आता कंपल्सरी करायच्या. मॅच होती कुठे 6 मध्ये 5 धावा करायच्या होत्या आणि आता 2 मध्ये 5 करायच्या आहेत. जसं उल्लेख झाला की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ या गोष्टी बदलायला जास्त वेळ लागत नाहीत. प्रयत्न तुमचे फार गरजेचे असतात आणि क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. 6 मध्ये कामतेकर जी जरी प्रत्येक बॉलवरती सिंगलने खेळण्याचा प्रयत्न झाला असता तरी या मॅच मध्ये समर्थ बॉईचा संघ निश्चितपणे साई समर्थ इलेव्हनचा संघ तो निश्चितपणे मॅच मध्ये ऑन असतात. 2 चेंडूवरती 5 ची गरज आहे. सामना जरूर दोन्ही बाजूला असून येणार आहे. मात्र मी म्हणेल की थोडासा खडतर झाला बॅटिंग करणाऱ्या साई समर्थ इलेव्हन या संघाच्या दृष्टीनं. 2 चेंडू शिल्लक करायचे 5 धावा. सुरुवातीपासून थोडीशी खराब रणनीती मैदानामध्ये पाहायला मिळाली. प्रत्येक बॉलवरती हवाई हल्ला आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. इथेही हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. आणखी एक गडी बॉल. चेंडू करायचे 5 धावा. आता तोही फटका आठवायचा. मी सौम्य सरकारच्या अगेन्स्ट दिनेश कार्तिकनं तो फटका उडवला होता. एका धावेवरती 5 एका चेंडूवरती 5 धावाची गरज होती. ओव्हर द कव्हर्स एक अफलातून फटका सजवला होता. आता येणारा 1 चेंडू शिल्लक राहिलाय आणि एकामध्ये गरज आहे 5 धावांची. 6 मध्ये 5 धावा होता. 5 चेंडू डॉट मैदानावरती आले. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. ज्याच्या वेळी तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी तुम्हाला मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागतं. सिद्ध केले गोलंदाजी संघानं 1 वरती 5 धावेची गरज. बॉल आला कार्पेट लहान आलाय. म्हणजेच या मॅच मध्ये 7